आज आपण बघणार आहोत व्यंजन. व्यंजन क ख ग याला आपण व्यंजन म्हणतो. व्यंजनला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्सोनंट्स. तर चला आपण बघूया. क ख ग घ ड च छ ज हे मराठी अक्षर आहेत. झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श ज्ञ. आता हे सर्व काय झाले व्यंजन. आता हे मराठी अक्षर झाली व्यंजन. आता आपण त्याला एकाच वेळेस आपण मराठी आणि इंग्लिश लिहिलेले आहे. आता हे मराठी कला इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते बघणार आहोत. आता क क साठी काय वापरतो आपण के क ख के याचे ख ग जी ए ग घ जी याचे घ ड डी ए ड च सी याचे च छ सी डबल याचे छ ज जे ए ज झ जे याचे झ त्र टिया त्र ट टिए ट ठ टियाचे ठ ड डिए ड ढ डियाचे ढ न याने न त टिए त थ टियाचे थ द डिए द ध डियाचे ध न याने न प पिए प फ पियाचे फ ब पिए बिए ब भ बी याचे भ म साठी काय वापरतो आपण या मे म य वाये य र आरे र ल एले ल व व्हिए व श एस एच श श एस एच श स एस ए स ह हत्तीचा याचे ह ळ एले ल श क्षत्रियाचा के एस एच श न्य डी एन वाय न्य. हे सगळे मराठी व्यंजन आहेत. मराठीमधून आपण इंग्लिश कुठल्या अक्षराला काय म्हणतात हे दाखवलं आहे. तर आता आपण हे व्यंजन बघितले. आता आपण स्वर बघणार आहोत. आता आपण व्यंजन बघितले होते. आता आपण स्वर बघणार आहोत. स्वर कोणते मग अ आ इ हे स्वर आहेत. आता त्याला इंग्लिशमधून म्हणतात वॉवेल. काय म्हणतात स्वरला वॉवेल. आता अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ आ. आता हे मराठी अक्षर झाले. अ आ इ हे त्याला म्हणतो आपण स्वर. आता आपल्याला इंग्लिशमधून कसं लिहायचं. अला काय अ कसा लिहायचा. अ म्हणजे ए आ. अ साठी ए ह्या लाईनसाठी ए पुन्हा आ. ई साठी पहिले ई साठी आय. दुसरे ईला डबल ई उ यू. या ऊ साठी काय वापरतो आपण डबल ऊ. रू साठी काय आर आय. ए साठी ए ऐ साठी ए आय. ओ साठी ओ. औ साठी ए यू. ए एन जी आ. ए एच ए आ. हे काय बघितले आपण स्वर. आधी आपण व्यंजन बघितले होते. आता स्वर बघितले. मराठी आणि इंग्लिश एकाच वेळेस. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.